नाही बरोबर आहे, समजू शकतो मी. काळजी नका करू, आमच्यापैकी कोणी कुठेही काही बोलणार नाही. पण प्लीज प्लीज लवकरात लवकर यांना शोधून काढा. तर तुम्ही काळजी करू नका, ही केस आमच्याकडे सोपवली ना, आम्ही बघून. हॅलो, हो हो, आम्ही कामत साहेबांच्या मिसेसचं स्टेटमेंट घेतलंय. हो हो, ते जुळते. आणि मी त्यांचे फोटो तुम्हाला आता पाठवून देतो, ते सगळ्या पोलीस स्टेशनला तुम्ही पाठवा. हां, पण एक काय ना की हाय प्रोफाईल व्यक्ती आहे आणि बाकीच्या काही डेड बॉडीज असतील संशयित, तर त्याही बघून घ्या जरा. हो, नाही सगळ्या शक्यता तपासायला पाहिजे. हो, आणि मी निघतोय तिकडेच. एक मिनिट, तुम्ही आता असं का म्हणालात की काही मिसिंग डेड बॉडीज असतील तर बघा म्हणून? काय संबंध? हो मॅडम, लगेच असा निगेटिव्ह विचार करू नका. आम्हाला सगळ्या शक्यतांचा विचार करावा लागतो. आणि एवढा मोठा माणूस म्हटल्यावर घातपात होऊ शकतो ना. नाही वहिनी, काळजी करू नका तुम्ही, असं काही झालं नसेल. मॅडम काळजी करू नका, आम्ही लगेच कामाला लागतो. काही गरज पडली तर फोन करेन. येतो मी. सर, तुम्हाला तरी काही आयडिया आहे का? विभूती काही कळलंय का सरांचं? नाही ना सर, कुठे आहेत कसे आहेत काहीच कळलं नाहीये. मला खूप वाईट वाटतंय ग. सर लवकरात लवकर यायला हवेत. हो ना, आम्ही पण तेच विचार करतोय, काहीच कळत नाही. वासू सर आले. सर आले. सर सरांबद्दल काही माहिती, म्हणजे काही अपडेट मिळालंय का तुम्हाला? म्हणजे फोन आला होता का त्यांचा? कुठे आहेत ते, कसे आहेत? ऐक ना, मी आत बसते. सर, तुम्हाला काही हेल्प लागली तर प्लीज आम्हाला सांगा. हो, म्हणजे आम्ही नक्कीच मदत करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही सर. हो, म्हणजे लेट नाईट झालं तरी काहीच हरकत नाहीये. हो, माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत, त्याचा काही उपयोग होऊ शकेल. अरे एक मिनिट, किती प्रश्न विचाराल, काही सुचू द्याल की नाही? वासू सर, तुम्ही सगळ्यांनी प्लीज शांत व्हा. आम्ही देवाशी सरांना सगळीकडे शोधलं, पण ते कुठे आहेत हे अजूनही कळलेलं नाहीये. आपल्या सगळ्यांनाच देव सरांची खूप काळजी. आम्ही पोलिसात कळवलंय, ते त्यांचा तपास करतायत. लवकरच काहीतरी कळेल. आणि हो, तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट होती. देव सर सापडत नाहीयेत हे प्लीज बाहेर कोणालाही कळू देऊ नका. कारण कसं आहे ना की हे प्रकरण जर मीडियात गेलं तर पोलिसांना तपास करणं अवघड होईल. सो प्लीज. येस, डोंट वरी, आम्ही कुठेही कुणालाही काहीही सांगणार नाही. हो, म्हणजे आम्ही नक्कीच काही बोलणार नाही कुणाला. पण नक्की काय झालं होतं सर? काय झालं, म्हणजे अचानक का निघून गेले सर? नाही, तुम्ही शांत व्हा. वासू सरांची मनस्थिती बरी नाही. यातलं काही कळलं तर मी स्वतःहून तुम्हाला सांगेन. पण हो, या सगळ्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. हो, कारण काय आहे, समजा सर आले आणि तुमची कामं झालेली नसतील
तर तुमचं काय होईल तुम्हाला माहिती आहे. सो कामावर कॉन्सन्ट्रेट करा. ओके, ते खरंच म्हणा. मी आलोच. विकास, 2 कॉफी पाठव. हे आदित्य, अरे काय करावं काहीच कळत नाहीये रे. असं ब्लँक झाल्यासारखं वाटतंय. माझंही तेच झालं. बाहेर बोलायला ठीक आहे, पण देवाशिष कामात इथे नसताना पुढे काय, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता जोपर्यंत जीजू परत येत नाही तोपर्यंत आपण हे प्रोजेक्टचं कामही करू शकत नाही. म्हणजे आता जोपर्यंत जीजू परत येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. बरं मला सांग, तू त्यांच्या घरी काय काय ऑब्झर्व केलंस? मीराचं आणि उत्तराचं काही बोलणं झालं? म्हणजे काही विचित्र वाटलं का तुला? नाही ऍक्च्युली, म्हणजे असं संशय येईल असं काही घडलंच नाही तिकडे. म्हणजे तसं कोणी वागतच नव्हते. इनफॅक्ट सगळ्यांना जीजूंची खूप काळजी आहे. मी तर त्या गीतावरही नजर ठेवून होते, पण असं आपल्याला काही खटकेल असं कोणाच्याच वागण्यात काही दिसत नव्हतं. मलाही वासूबद्दल तसंच वाटतंय. आतून खूप कसला येतो. त्याला धक्का बसला इतकं नक्की. पण आत्ताच आपण कोणत्याही एका निर्णयावर यायला नको. मलाही सगळे टेन्शन मध्येच दिसत आहेत. टेन्शन मध्ये आहेत. एकतर हे सगळे खूप खरे वागत असते, नाहीतर ना हे सगळे खूप कमालीचे तयार आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहेत. दोन्ही शक्यता नाकारता येत नाही. आदित्य, इन दॅट केस पण कोणावरही विश्वास ठेवायला नको. तर मग आता पुढे आपण काय करायचं? काहीच कळत नाही. तू एक काम कर, वासूवर लक्ष ठेव. सतत त्याच्यासोबत राहा. त्याच्याशी जवळीक वाढव. तुला त्याची खूप काळजी वाटते असं त्याला सतत दाखवत राहा. कारण दुःखाच्या क्षणी माणूस लवकर जाळ्यात सापडतो. त्याच्याकडून काही माहिती मिळवता येते का ते बघ. ओके. तू खूप स्मार्ट आहेस माहिती आहे तुला. नाही म्हणजे मला आधी वाटलं होतं तू इतका स्मार्ट नाहीयेस. नाईस. एक प्रेम माणसाला खूप काही शिकवून जात. आलेच मी.
वासू, वासू, बघ, तुला त्रास झालेला मला बघवत नाहीये. काळजी वाटते अरे मला तुझी. काय करू मधुरा, देव असा न सांगता न कळवता कधीच कुठेच गेलेला नाही. कुठे गायब झाला ना मला काही कळतच नाही. एक मिनिट, तू काहीही करू नकोस. हे बघ, तू पोलिसांना सांगितलंयस ना, मग आता ते त्यांचं काम करतील. तू काय इतका पॅनिक होतोयस? नक्की काय झालंय ना हे कळायलाच हवं. बरोबर आहे तुझं, पण वासू, इथे सगळा बिझनेस स्टेकवर आहे. त्यासाठी तुला कधीतरी धडपड करावीच लागणार ना. बिझनेसचा प्रश्नच नाहीये मथुरा. हे असले 10 बिझनेस उभे करेन मी देवसाठी. मला देवची काळजी वाटते. आज मी जो काही आहे ना तो फक्त देव म्हण. देवचं आणि माझं नातं हे फक्त बिझनेस पुरती मर्यादित नाहीये. खरं तरी अख्ख्या जगात माझ्यासाठी देव सोडल्यास सख्ख असं कोणीच नाही. मी काही करीन पण या प्रकरणाचा पिच्छा पुरवत राहणार आणि लवकरात लवकर देवला शोधून काढ. पण कसं? म्हणजे तू काय करायचा विचार करतोयस? कळेल. ताई, ताई, हा? अहो मीरा ताई, लक्ष कुठे आहे तुमचं? बेल वाजते दाराची बराच वेळ. नाही, मी बघते, तुम्ही बसा. बाबा आले का? नाही, अजून आले नाहीयेत, पण येत आहेत ते. थोडा वेळ लागतोय त्यांना. तू जा ना, जाऊन फ्रेश हो जा. नाही, मला त्यांना भेटायचंय. मी नंतर आवरेन माझं. तर काय करतेस दुर्वा? मी सांगितलं ना ते येत आहेत. तू जाऊन तोपर्यंत फ्रेश हो जा. तुला कसं माहिती ते येत आहेत? मला तर काहीच सांगितलं नाही त्यांनी. दर टूरला ते मला फोन करून सगळं सांगतात. मग याच वेळी का नाही? ते कामात असतील दुर्वा, बाकी काही कारण नसेल. पण तुला तर फोन केला ना. मी खूप वाट पाहिली होती त्यांच्या फोनची. UK वरून खूप गोष्टी आणणार असंही सांगितलं त्यांनी मला. हो अगं, मग खरंच आहे ते. त्यांनी मला पण सांगितलं की मी दुर्वासाठी खूप काय काय आणणार आहे. पण ते असंही म्हणाले की जोपर्यंत दुर्वा फ्रेश होत नाही ना, तिला काहीही मिळणार नाहीये. हा, तर तू जाऊन फ्रेश हो, मग आपण बोलू ना. जा. ताई, आपण दुर्वाला किती दिवस आशेवर ठेवणार आहोत? ती दादांविषयी सतत विचारत राहणार आपल्याला. तुझं म्हणणं पटतंय मला. काहीतरी करायला हवं ग. ताई, नेमकं काय करणार आहोत आपण? मी काम करते. मी जरा बाहेर जाऊन येते. तुला काही लागलं तर मला लगेच फोन कर. आणि दुर्वाने विचारलं ना तर सांग की मी तिच्यासाठी काहीतरी घ्यायला चालले. हा, पण तुम्ही कुठे? म्हणजे आपल्याला काहीतरी करावंच लागणार. असं शांत बसून नाही चालणार. मी आलेच. ताई, सावकाश. नाही, कॉन्स्टेबल खरातांसोबत झालंय माझं बोलणं, पण तुम्ही सुद्धा लक्ष घातलं तर बरं होईल ना. या, ओके, थँक्यू सो मच. वासू,
थँक्यू. असू काय चाललंय तुझं? हा कधीपासून तू फोनवर आहेस? हे बघ, तो फोन बाजूला ठेव आणि आधी कॉफी घे शांतपणे. 2 मिनिटं दे मला. वासू, तू मला 2 मिनिटं दे. मी काय सांगते, ठेव तो फोन बाजूला आणि शांत बस जरा 2 मिनिटं. कसा शांत बसू मधुरा मी? खूप वेळ वाया जातोय. देवचा जोपर्यंत पत्ता लागत नाही ना, माझं मनच कशात रमणार नाही, मला आराम नाही मिळणार. ओके, ठीक आहे. पण मग तू आत्ता कोणाशी बोलत होता? म्हणजे काय म्हणाले ते? माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांना टॅप करत होतो. हे प्रकरण जर मीडियापासून लपवून सॉल्व्ह करायचं असेल ना, तर वरून प्रेशर आणणं गरजेचं आहे. पण पोलिसांनी तर मीडियाला लांब ठेवलंय ना. हो, पण म्हणूनच त्यांच्यावरती वरून प्रेशर आणलं ना की ते जोमाने काम करते. तो आता बघच मी हे कसं आणि काय सॉल्व्ह करतो. जग इकडचं तिकडे झालं ना तरी चालेल, पण मी देव कुठे आहे हे शोधून काढणारच. आणि त्याकरता सगळ्यांना कामाला लाव. बघच तू. हा कानविंदे, हा मगाशी तुम्ही काय म्हणत होतात कॉन्टॅक्ट बद्दल? मला माहित नव्हतं हा जीजूंबद्दल इतका पॉसेसिव्ह आहे म्हणून. त्याला जर जीजूंची इतकी काळजी असेल, म्हणजे त्यांच्याविषयी इतका आदर आणि प्रेम असेल, तर याला जीजूंविरुद्ध कसं उभं करणार मी? खूप अवघड आहे हे सगळं. जरा विचार करावा लागणार या सगळ्याचा मधुरा. मॅडम, तुम्ही कशा आहात? सरांविषयी काही कळलं का मॅडम? मॅम, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर घरी येतील लवकर. हो मॅडम, मलाही असंच वाटतंय. आणि सर आत्ता जिथे कुठे असतील ना, तिथे ते व्यवस्थित असतील हे नक्की. मॅम प्लीज तुम्ही बसा ना, प्लीज. मी लगेच कॉफी आणते तुमच्यासाठी, तुम्हाला बरं वाटेल. नाही विभूती, खरंच नको. कॉफीने वगैरे बरं नाही वाटणार आहे मला. जोपर्यंत यांना मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, मला नाही बरं वाटणार. निदान यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळणं तरी जास्त महत्वाचं आहे आता. आम्हाला कळतंय मॅडम, तुम्हाला काळजी वाटणं खूप साहजिक आहे. वासुभाऊजी आहेत का? हो, त्यांच्या केबिन मध्ये. बरं, मी आलेच त्यांना भेटून. हो मॅडम. वाईट वाटतं ग, काय वेळ आली आहे ना मॅडमवर. व आत्ता 3-4 दिवसांपूर्वीपर्यंत किती छान चालू होतं सगळं. मॅडम नवीन नवीन पदार्थ काय करून पाठवत होत्या. आपले सर सुद्धा खूप बदलले होते ग. खूप वाईट वाटतंय आता. हो ना, मला सुद्धा खूप वाईट वाटतंय. आय जस्ट होप की सगळं पहिल्यासारखं व्हावं. सर लवकर घरी येऊ देत. हो. आसू, प्लीज नको ना इतका विचार करूस. तू ना शांत हो. तू बस, ये इथे बस, ये बस. वासुभाऊ, अरे मी नॉक न करता आले. नाही चुके वहिनी, एवढं काय त्यात? तुमचंच ऑफिस आहे, या ना आत या. काय झालं आज अशा अचानक? वासुभाऊजी, मला ना काही सुचत नाही हो. आपण काहीतरी करायला हवं. म्हणजे मला माहिती आहे पोलीस तपास घेत आहेत, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, सगळं माहित मला. पण आपण काहीच करत नाही आहोत. आपण स्वस्त बसून नाही चालणार वासुभाऊजी. हो, बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही काळजी नका करू. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. काय करतोय आपण? आपण काहीही करत नाही आहोत. अजून त्याचा पत्ता लागला नाही म्हणजे काय? असं का बोलताय बहिणी? वासुभाऊजी, हे किती सिरियस आहे तुम्हाला माहितीये का? एक सेकंड.
मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. देवची काळजी मलाही तितकीच आहे, देव मलाही तितकाच जवळच आहे. तुम्हाला जसं काही सुचत नाही ना, तसं मलाही काही सुचत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये माझीही झोप उडालेली आहे वहिनी.